नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरती जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्यात उघड्या। अवघ्या काही महिन्यातच पुलावरील रस्त्याची पुन्हा दुरावस्था। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात 4 जिल्ह्यातून विजेते ठरलेल्या शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत केंद्रीय युवक महोत्सव कलाकारांचा जल्लोष सुरू। आता बघूया सविस्तर बातम्या। शहरातील नागरिक, उद्योजक आणि वाहनधारकांच्या मागील 40 वर्षांच्या मागणीनंतर अखेर अहमदनगर महामार्गावरील तिसगाव फाट्यालगत रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला, परंतु अल्पावधीतच पुलावरील मार्गावर खड्डे पडून अक्षरशः लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत। जीवघेणे खड्डे व धोकादायक बनलेल्या मार्गावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून रोजचा प्रवास करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी जुना रेल्वे उड्डाणपूल लगत पर्यायी उड्डाणपूल उभारावा यासाठी अनेक निवेदनं, आंदोलनातून अखेर 18 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल तयार करण्यात आला। वाहतुकीसाठी पुलावरील मार्ग मोकळा केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली। सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे या पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे। या विभागामार्फत पुलावरील रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने या ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येत आहे। रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर जागतिक बँक प्रकल्प छत्रपती संभाजीनगरकडे येतो, तर गोलवाडी ते इसारवाडी फाट्यापासून पुढे नगरपर्यंतचा मार्ग जागतिक बँक प्रकल्प नगर यांच्या अखत्यारीत येतो। गोलवाडी फाट्यापासून तिरंगा चौक, कामगार चौक, वाळूज परिसर, लिंबे जळगाव, दहेगाव बंगला आणि त्यापुढे इसारवाडी फाट्यापासून नगरपर्यंत महामार्गावरती अनेक ठिकाणी जीवघेणी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याचा फटका मालवाहतूक करणारी वाहने, उद्योजक, ट्रान्सपोर्ट चालकांना बसत आहे। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाच्या पाण्यात संसार वाहून गेलेल्या कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी मदतीचा हात दिला असून अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी संसार उपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय। नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तसेच शासकीय मदतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे येथील अनेक कुटुंबांचे संसार रात्रीतून होत्याचे नव्हते झाले। पावसाचं पाणी घरात शिरल्याने घरातील सर्व काही वाहून गेलं। पावसाच्या पाण्यात संसार वाहून गेलेल्या कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी मदतीचा हात दिला। अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी संसार उपयोगी साहित्य, किराणा किट, कपडे आणि ब्लँकेट असं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। तसेच अतिवृष्टीमुळे राहत्या घराचं नुकसान झालेल्या 4 बाधित कुटुंबाला प्रत्येकी 10,000 रुपयांच्या शासकीय मदतीचं धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। तालुक्यातील आमठाणा व इतर मंडळात आठवडाभर पावसाने थैमान घातलाय। यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार शेताच्या बांधावरती पोहोचले। अतिवृष्टीतील बाधितांना राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। दरम्यान नवरात्र, विजयादशमी यासारखे सण लक्षात घेता नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आधार मिळावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत त्यांच्याकडून बाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने गुरुवार रोजी महाश्रमदान राबवण्यात आलंय। या स्वच्छतेच्या महाश्रमदानात विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्यासह जिल्ह्यातील हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वच्छतेची शपथ घेत गावागावात स्वच्छता करत श्रमदान दिवस एखाद्या सणासारखा साजरा केलाय। एक दिवस एक तास एक साथ या श्रमदान उपक्रमाअंतर्गत सर्व शाळा, अंगणवाड्या व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी केलं होतं। त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील विद्यार्थी, सामाजिक संस्था, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह गावातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपापली गावे स्वच्छ केली।
या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2025 साठी स्वच्छता उत्सव ही थीम निश्चित करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तर परिसरात स्वच्छतेचा उपक्रम राबवून करण्यात आला आहे. अस्वच्छ ठिकाणांची निवड करून सदर ठिकाणांचं मॅपिंग करून त्या ठिकाणाची साफसफाई करण्यात येणार आहे. एक दिवस एक तास एक साथ या महास्वच्छता उपक्रमाअंतर्गत आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेत महास्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, युवक यांचा सहभागातून गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गावातील तुंबलेली गटारे वाहती करण्यात येऊन कुठेही डबके साचणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आलं. उपक्रमासाठी झाडू, कचरा कुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेले इत्यादी साहित्य व घंटागाडी ग्रामपंचायतकडून पुरवण्यात आले आहे. तर जमा झालेल्या कचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आलं. महानगरपालिका प्रशासनाकडून दिव्यांगांचा 5 महिन्यांचा 5% निधी इतर भत्ता अद्याप दिला नसून तो निधी त्वरित अदा करावा आणि लाभार्थ्यांना 200 स्क्वेअर फूट जागा व शिष्यवृत्ती व संगोपन भत्ता आदी देण्यात यावा या मागणीसाठी कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने मनपासमोर नुकतंच ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग संघटनांकडून गुरुवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या प्रशासनाकडे निवेदनद्वारे सादर केल्या. शहरातील दिव्यांग लाभार्थीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून 5% निधी उपलब्ध करण्यात आला असून गेल्या 2024 मधील 5 महिन्यांचा निधी अद्यापही देण्यात आला नाहीये. सदर निधी एकच वेळा अदा करावा. याशिवाय दिव्यांगांचे शिष्यवृत्ती व संगोपन भत्ता सुद्धा प्रलंबित आहे. सक्षम ॲप विरोध दर्शवला जातोय. प्रशासनाने 2025 चे ऑनलाईन नूतनीकरण न करता ऑफलाईन फॉर्म घ्यावे असे यावेळी लाभार्थ्यांनी मागणी केली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला होता. या आंदोलनात कंत्राटी कामगार संघटनेचे हकीम शेख, अजय जानकर, शेख मुनीर, सय्यद कलीम टेलर, शहेद मॅडम, नूरजहां मॅडम, शारदाताई आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग लाभार्थी हे सहभागी झाले होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ. तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com. कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो.
प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए, एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात 4 जिल्ह्यातून विजेते ठरलेल्या शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत केंद्रीय युवक महोत्सवाचं शनिवारी थाटात उद्घाटन करण्यात आलं. 3 दिवस विद्यापीठ परिसरात हा जल्लोष सुरू राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात शनिवारी सकाळी शोभायात्रेने प्रारंभ झाला. विद्यापीठ परिसरात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. महोत्सवात 4 जिल्ह्यातून 262 संघ आणि 1021 कलावंत सहभागी झालेत. महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते शनिवारी सकाळी विद्यापीठ नाट्यगृहात झाले. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी विभागाचे माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमास प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर योगिता होके पाटील, ॲडव्होकेट दत्तात्रय भांगे, संचालक डॉक्टर कैलाश अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती मंचावरती होती. या महोत्सवात वेळ, शिस्त व नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येईल असे डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी सांगितलं. प्रारंभी दोन्ही कलावंतांवरती डॉक्टर गणेश शिंदे यांनी तयार केलेली ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर समाधान इंगळे तर कुलसचिव प्राध्यापक प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर लगेचच सहभागी सर्व संघ व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. संचालक डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी बैठकीस मार्गदर्शन तर डॉक्टर संजय बिरंगणे यांनी सूत्रसंचालन केलं. अतिवृष्टीने मराठवाड्यात मांडलेल्या प्रेमाचं प्रतिबिंब युवक महोत्सवाच्या शोभायात्रेतही उमटलं आहे. सहभागी 20 पैकी 5 संघांनी अतिवृष्टीमुळे लोकांच्या झालेल्या हालअपेष्टांचं चित्र मांडलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात शनिवारी शोभायात्रेने प्रारंभ झाला.
विद्यापीठाच्या मुख्य परिसरात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. महोत्सवात 4 जिल्ह्यातून 262 संघ आणि 1021 कलावंत सहभागी झाले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजता प्रारंभ झाला. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते फेरीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच यावेळी रंगबिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांच्यासह अधिष्ठाता, संविधानिक अधिकारी, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, संघप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कलावंत यांनी सहभाग घेतला. यानंतर उद्घाटन सोहळा व 4ही रंगमंचावरती कला प्रकारांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शोभायात्रेतील विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्याबरोबरच भारतीय संविधान आमचा अभिमान, पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा, पूरस्थिती टाळा असा संदेश दिला. या शोभायात्रेत 20 महाविद्यालयांचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने महापुराने झालेले मराठवाड्याची दुरावस्था, MP लॉ कॉलेजने चला संविधानशील होऊया, मत्स्योदरी महाविद्यालय अंबड यांनी जालन्याची संत परंपरा, भानदासराव चव्हाण महाविद्यालयाने महापूर, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय यांनी लोककलेतून जनजागृती, जवाहर महाविद्यालय अंदूर यांनी वंचित कलांना न्याय मिळावा, महर्षी ज्ञानदेव मोहकर महाविद्यालय यांनी संत गोरोबा काका यांचा देखावा सादर केला. अंकुशराव टोपे महाविद्यालयाने वैभवाचा ठेवा जालना जिल्हा, संत रामदास स्वामी घनसावंगी महापुराने विस्कळीत झालेले जनजीवनाचे दर्शन घडवलं. देवगिरी महाविद्यालयाने विविधतेतून एकतेचा संदेश दिला. KSK महाविद्यालयाने बिरसा मुंडा जन्म शताब्दी दिनानिमित्त आदिवासींचं जनजीवन मांडलं. शोभायात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय, राजेश टोपे फार्मसी कॉलेज, मॉडेल कॉलेज, फोस्टर B.Ed कॉलेज, माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम यांनीही सहभाग घेतला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व आबालवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी आणण्यात आली असून दसऱ्यानंतर हे प्राणी सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहेत. शनिवारी सिंहासह इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं असून त्या बदल्यात येथील एक पिवळा वाघ आणि 2 वाघिणी शिवमोग्गा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणी संग्रहालयातून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे असे एकूण 6 नवीन पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानाने शिवमोगा प्राणी संग्रहालयाला एक पांढरा वाघ आणि 2 पिवळ्या वाघिणी दिल्या आहेत. सिद्धार्थ उद्यान प्रशासनाकडे पिवळ्या वाघांची संख्या जास्त झाली होती, तर त्यांना ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पिंजरेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिवमोगा प्राणी संग्रहालयाने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे वाघांची मागणी केली होती. प्राधिकरणाने मागील महिन्यात या अदलाबदलीला मंजुरी दिली. शिवमोगा येथील 2 अधिकाऱ्यांच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी उद्यानातील वाघांची पाहणी करून समाधान व्यक्त केला. त्यानंतर प्राण्यांची अदलाबदल करण्यात आली. दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता शिवमोगा येथून प्राण्यांची जोडी वनपरिक्षेत्र अधिकारी नागेश बलेगर व पशुवैद्यक डॉक्टर मुरली मनोहर यांच्या देखरेखीखाली रवाना झाली होती. तब्बल 2 दिवसांच्या प्रवासानंतर आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता हे प्राणी सुरक्षितपणे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले. सध्या नवीन ठिकाणी आलेल्या या 6ही प्राण्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला काही दिवस त्यांच्या पिंजऱ्यातच ठेवले जाणार आहे. तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे आरोग्य तपासलं जात आहे. प्राणी उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसात हे प्राणी पूर्णपणे वातावरणाशी जुळवून घेतील. त्यानंतर त्यांना मोकळ्या पिंजऱ्यात सोडले जाईल आणि ते सर्वांसाठी पाहणीकरिता उपलब्ध होतील. ही अदलाबदल योजना प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यामुळे 2ही प्राणी संग्रहालयांना नवीन प्रजातीचा अनुभव घेता येत असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी ADN सोबत बोलताना दिली आहे. प्राण्यांच्या देवाणदेवाणमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जू आणि कर्नाटकातील स्थित शिवमोग्गा येथील ते जूमध्ये आम्ही आदान प्रदान केलं गेलं. त्या ठिकाणी आपल्याकडे असलेलं 2 वाघ त्यांना आपण दिलं जाणार आहे. त्यांच्याकडे असलेलं 2 सिंहाचं, 2 कोल्ह्याचं आणि 2 अस्वलाचं जोडी आपल्याकडे आज उद्या प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर 3 दिवस त्यांना क्वारंटीन करून नंतर पब्लिकसाठी ते उघडं केलं. दसऱ्याच्या निमित्ताने आपण ओपन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण बाधित नागरिकांशी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी संवाद साधून अतिक्रमण मोहिमेत बाधित झालेल्या नागरिकांना कशा प्रकारे मोबदला देण्यात येईल याबाबत त्यांनी नागरिकांची सविस्तर माहिती दिली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्नांची देखील उत्तरे दिली आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील विविध भागांच्या अतिक्रमित बाधित नागरिकांना चर्चेसाठी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये शनिवारी बोलवण्यात आलं होतं। आंबेडकर नगर, किल्ले आर्क यासह विविध भागातील नागरिकांनी वेगवेगळ्या वेळेमध्ये स्मार्ट सिटी कार्यालयात हजेरी लावली। यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिक माहिती दिली। तर बाधित असलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून काय मदत करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माहिती देत नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देखील दिली। या चर्चेमध्ये अनेक नागरिकांनी विविध प्रश्नांना घेऊन प्रशासकांना माहिती विचारल्यावर त्यांनी प्रत्येकाचं उत्तर देत नागरिकांचं समाधान केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर विषयावरील पुढील कारवाईबाबत अधिक माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, या सर्व लोकांचं सर्वे केलं गेलं होतं आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचं ऐकून घेण्यात आलं। त्यांना घरकुल जे आहे त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहेत याचा माहिती दिली गेली। आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आम्ही सांगितलं, जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करतायत म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे। ज्या ज्या ठिकाणी प्लॉट्स शिल्लक आहेत महानगरपालिकेच्या पुनर्वसनाची त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे। ज्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सर्व लोकांना रस्त्यात रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचा 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या। त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांची काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत हे ऐकून घेण्यात आलं, जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही। 100% बेघरांना घर मिळणार या अनुषंगाने आपल्या आज सर्व लोकांची ऐकून घेणार। काही काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं, परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्याला पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं जातं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरती जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्यात उघड्या। अवघ्या काही महिन्यातच पुलावरील रस्त्याची पुन्हा दुरावस्था। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात 4 जिल्ह्यातून विजेते ठरलेल्या शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत केंद्रीय युवक महोत्सव कलाकारांचा जल्लोष सुरू। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।